तुम्ही मूवी देखलाय काय सांगतो? पिक्चर खूप चांगला आहे. दिग्दर्शक सुनील शिंदे माझे मित्र आहेत. त्यांनी मला आवर्जून बोलवलं. पिक्चरचा कलाकृती चांगली लिहिली आहे. सर्व आर्टिस्टनी खूप चांगलं छान काम केलेलं आहे आणि शैक्षणिक महत्त्व सांगितलेलं आहे. भारतीय घटनेनुसार कलम 21 नुसार प्राथमिक शिक्षणाची फार गरज आहे आणि भारतातल्या प्रत्येक नागरिकांनी आपले कर्तव्य समजून लहान मुलांना योग्य वयामध्ये शिक्षणाच्या प्रवासाकडे आणलं तर काही फरक होणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणालेत की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते खरं आहे आणि शिक्षण घेणं अत्यंत आवश्यक आहे. हा चित्रपट अत्यंत निब्बात हा चित्रपट खूप चांगला आहे. प्रेक्षकांनी आवर्जून बघावा अशी मी त्यांना विनंती करतो. किती स्टार देणार तुम्ही फिल्मला? किती स्टार देणार? याला मी 8 स्टार देऊ शकतो. नमस्ते. ही निबार ही जी आत्ता आम्ही फिल्म पाहिली ही आत्ता समाजातील जो ज्वलंत प्रश्न आहे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रश्न जो आहे तर ही सामाजिक जागृती शिक्षणाप्रती निर्माण होणं फार गरजेचं आहे आणि त्याकडे हे एक पाऊल उचललेलं आहे. आजची जी ज्वलंत अशी समस्या आहे ती म्हणजे शालाबाह्य विद्यार्थी की ज्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणं आणि त्यांना टिकून ठेवणं हे फार गरजेचं आहे आणि ते हा चित्रपटाच्या माध्यमातून सर्व समाजासमोर प्रखरतेने जाणवलेला आहे. प्रखरतेने तो प्रश्न मांडलेला आहे आणि सगळ्यांनी हा चित्रपट आवर्जून पाहावा आणि नक्कीच आपल्या समाजातील असे जे विद्यार्थी आहेत त्यांना सुशिक्षित करून आपल्या भारताला समृद्ध करावं अशी ही फिल्म आहे. मराठीमध्ये खूपच सुंदर आणि खरंच त्याप्रमाणे मॅडम म्हणाल्या ज्वलंत विषय हा इथे त्यांनी साकार केला आणि जे आपण पाहतो की रस्त्यावर भीक मागणारी जी मुलं असतात त्यांच्यामध्ये पण एक कला असते, एक स्किल असते, ती या पिक्चरमधून आपल्याला दिसते आणि असंच आपण त्यांना भीक न देता आपण जर त्यांना खरंच प्रोत्साहित केलं, त्यांना आपण प्रकाशाच्या झोतात आणलं तर ही मुलंही कोणत्या मोठ्या शिखरावर पोचू शकतात हे या फिल्ममधून आपल्याला जाणवतं. नंतर ती सगळ्यांपर्यंत पोचली तर नक्कीच ती आणखीन स्टार मिळेल. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा सुंदर संदेश यातून दिलेला आहे. जगा आणि जगू द्या अशा या विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रवाहात आणणं हे या चित्रपटातून सांगितलेलं आहे. खूप सुंदर सिनेमा आहे. निबार जसं नाव आहे चित्रपटाचं त्या प्रकारे त्याचं कथानक आहे आणि शिक्षणाविषयक विशेषतः लहान मुलांना शिक्षणाची ओढ आणि शिक्षणाची गरज किती असते यावर सुंदर भाष्य करणारा सिनेमा आहे आणि सगळ्यांनी आवर्जून सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा बघावा. या चित्रपटामधून एक खूप छान संदेश मिळालेला आहे आणि सर्वांनी हा चित्रपट अवश्य बघावा असं मी सजेस्ट करेल. खूप छान मेसेज दिला आहे. 5 पैकी 5 स्टार द्यायला काही हरकत नाही कारण विषयच तसा आहे, शिक्षणावरचा विषय, त्यामुळे खूप चांगला. थँक्यू. निबार अतिशय सुंदर पिक्चर आहे आणि विषय अतिशय खूप सुंदरच घेतलेला आहे जो आपण कधी विचार पण नाही करणार आणि आम्हाला अतिशय आवडलेला आहे. खूप छान पिक्चर आहे. ऑल द बेस्ट. किती स्टार देणार फिल्मला? हां, किती स्टार? आउट ऑफ 10. सुंदर कलाकारांनी पण खूप सुंदर काम केलेलं आहे. अतिशय उत्कृष्ट पिक्चर. थँक्यू. सर ये निबार कैसी मूवी लगी और मराठीमध्ये सांगा. कितना अच्छा लगा आपको ये मूवी देखने गए तो क्या इसमें संदेश दिया? ये बहुत ही अच्छी फिल्म है. खूप छान सुंदर सिनेमा निबार बनवलेला आहे. खऱ्या अर्थाने RTE जो राईट ऑफ एज्युकेशन जे आहे त्याच्यावरचा हा सिनेमा आहे. शासनाने अशा फिल्मची निर्मिती केली पाहिजे पण मुळात शासन अशापासून दुर्लक्ष केलं जातं. पण आज खऱ्या अर्थानं एक वेगळा विषय मांडलेला आहे. डिरेक्टरला हॅट्स ऑफ आहे. खूप छान पद्धतीने विषय मांडलेला आहे आणि मुलांच्या शिक्षणाकरता फार कमी सिनेमे बनले जातात आणि एवढं तळमळीने एवढं छान मन लावून सिनेमा बनवलेला आहे. तर माझे सगळे रसिक प्रेक्षकांना नम्र विनंती आहे की आपण थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा अवश्य बघावा की शिक्षण किती गरजेचं आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे याची प्रत्यय या सिनेमा बघितल्यानंतर येते. तर किती स्टार देणार तुम्ही? 5 पैकी माझे 4 स्टार आहेत.